इचलकरंजी शहर म्हणजे महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर. पण मंडळी, याच इचलकरंजीची आणखी एक मोठी ओळख आहे. तुम्हाला माहितीये का? हे शहर एकेकाळी सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं. एक दोन नाही तर तब्बल 1.5 लाख सायकली या एकाच शहरात धावायच्या. आजच्या आपल्या छोटी गोष्टी सेगमेंट मध्ये आपण जागतिक सायकल दिनानिमित्त याच सायकल नगरीचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. साधारण 20 वर्षांपूर्वी वाहतूक शाखेने एक सर्वे केला होता. तेव्हा इचलकरंजीत 1.5 लाख सायकली होत्या. एवढ्या सायकली इथं असण्याचं कारण म्हणजे इथला कष्टकरी यंत्रमाग कामगार आणि मजूर वर्ग. त्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी नव्हती आणि सर्वसामान्य कामगाराला दुसरं वाहन घेणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे जेमतेम पगारात घर खर्च भागवत कामावर यायला आणि जायला सायकल हेच या कष्टकऱ्यांचं हक्काचं साधन बनलं. अगदी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सायकल हाच मोठा आधार होती. आता या सायकल परंपरेचा इतिहास थेट जोडला गेलाय इचलकरंजी संस्थानचे अधिपती नारायणराव घोरपडेंशी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सायकल हा लोकांच्या कुतूहलाचा विषय होता. 1905 ला आपल्या संस्थानातील प्रत्येक माणसाला सायकल चालवता आलीच पाहिजे असं त्यांना वाटलं. त्यांनी ही जबाबदारी सोपवली त्यांच्याकडे चाकरीला असलेल्या गोविंदा सुलताना जाधव यांच्याकडं. पण गंमत बघा, सायकल शिकण्यासाठी गोविंदा यांना थेट बेळगावला पाठवण्यात आलं. तिथं किर्लोस्करांचे लखुदादा किर्लोस्कर यांचा कारखाना होता आणि ते फी घेऊन सायकल शिकवायचे. सायकल शिकण्याचा कालावधी होता 1 महिना आणि त्याची फी माहितीये किती होती? फक्त 30 रुपये. पण तेव्हा ती महाग होती. महिनाभर ट्रेनिंग घेऊन गोविंदा जाधव सायकल शिकून इचलकरंजीत परतले. गोविंदा सायकल शिकून आले. काही काळानं देशात मोटरसायकली आल्या. इचलकरंजीत गाडी चालवणारं कोणीच नव्हतं. पुढे मागे शहरात मोटार आली तर ड्रायव्हर हवा म्हणून श्रीमंत बाबासाहेब गोविंदा यांना थेट मुंबईला पाठवलं. वर्षभर मुंबईत राहून गोविंदा यांनी मोटार चालवण्याचं कसब आत्मसात केलं. संस्थानासाठी मोटार खरेदी केली गेली आणि गोविंदा त्याचे अधिकृत चालक बनले. त्यांच्या या प्रामाणिक कामावर खुश होऊन श्रीमंत बाबासाहेबांनी त्यांना शिरढोणची जमीन बक्षीस म्हणून दिली होती. ही आहे इथल्या पहिल्या चालकाची गोष्ट. गेल्या 8 ते 10 वर्षांपर्यंत इचलकरंजीची ही सायकल परंपरा अगदी तशीच टिकून होती. पण बदलत्या काळासोबत यंत्रमाग कामगारांचे पगार वाढले आणि त्यांच्या कामात सायकल ऐवजी मोटरसायकल आली. त्यामुळे रस्त्यावरच्या सायकलींची संख्या नक्कीच कमी झाली. पण मंडळी, इचलकरंजीने सायकलची साथ सोडलेली नाही. आजची तरुण पिढी व्यायामासाठी पुन्हा सायकलकडे वळतीये. आज इचलकरंजीत 50 किलोमीटर पासून थेट 200 किलोमीटर पर्यंतचे सायकलिंग इव्हेंट्स घेणाऱ्या संस्था आहेत. जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांच्या सायकली घेऊन 200 पेक्षा जास्त सायकल स्वार सहभागी होतात. आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गिअरच्या सायकलींची संख्या 4000पेक्षा जास्त आहे. काळाच्या ओघात साधनं बदलली तरी सायकलचं गाव म्हणून इचलकरंजीची ओळख आजही कायम आहे. मग कशी वाटली वस्त्रनगरी इचलकरंजीचे या सायकल सफारीची गोष्ट? तुमच्याकडे अजूनही तुमची पहिली सायकल जपून ठेवली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रंजक माहितीसाठी आपल्या तरुण भारतच्या YouTube, Insta, Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.